नमस्कार, मी कल्पेश डोंगरे सर. आज 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संबंधित महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. आजपासून 11वी रजिस्ट्रेशन पार्ट 1, पार्ट 2 फॉर्म भरण्याची वेबसाईट चालू झालेली आहे. प्रथम तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर जो रजिस्ट्रेशन नंबर आला असेल त्याचा वापर करून पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म भरायचा आहे. पण तत्पूर्वी पार्ट 1 फॉर्म भरण्याआधी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका जर मिळाली असेल तरच तो फॉर्म भरा. अदरवाईज तुम्ही उद्या तो फॉर्म भरू शकता. आज फक्त रजिस्ट्रेशन करूया. तर आज रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि ते सुद्धा मोबाईलवरूनच घरच्या घरी हा फॉर्म भरता येणार आहे. तरी तो रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याच्यानंतर पार्ट 1 आणि पार्ट 2 माझे गेल्या वर्षीचे पण फॉर्म माझ्या कल्पेश डोंगरे सर या यूट्यूब चॅनलवरती आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर आत्ता आपण फक्त रजिस्ट्रेशन मोबाईलवरून कसं करायचं ते बघूया. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, FYGC ॲडमिशन 2025 हे जर तुम्ही गुगलला जर तुम्ही टाकलं तर असं तुम्हाला बघा ही साईड येते आपल्याला FYGC, आणि त्या साईडला आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा इकडे खाली दिसतं आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन. तर स्टुडंट रजिस्ट्रेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बघा स्टुडंट रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर असे ऑप्शन येतात, म्हणजे ॲप्लिकेशन 10 स्कूल एरिया. आता विदिन महाराष्ट्र जे विद्यार्थी महाराष्ट्रात शिकले ते विदिन महाराष्ट्र शिकतील. जे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत ते आउटसाईड महाराष्ट्र सिलेक्ट करतील. ॲप्लिकंट स्टेटस फ्रेशर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता परीक्षा दिली आणि तो पास झालेला आहे. दुसरा रिपीटर म्हणजे गेल्या वर्षी नापास झाला होता आणि त्याने ह्या वर्षी परीक्षेला आत्ता पास झाला तर तो रिपीटर सिलेक्ट करेल. आणि प्रिव्हियसली पास जो गेल्या वर्षी पास झालेला आहे आणि त्याने काही कारणास्तव प्रवेश घेतला नाही पण ह्या वर्षी त्याला प्रवेश घेतला तर प्रिव्हियसली इयर पास हा ऑप्शन सिलेक्ट. आता हा विद्यार्थी फ्रेशर आहे, मग मी फ्रेशर सिलेक्ट केला आहे. आता तुमचं 10 स्कूल फॉर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड, तुम्ही कोणत्या बोर्डमधून शिकलेला आहात. तर इकडे बरेच बोर्ड आहेत, SSC, CBSE, तर IB. तुम्ही ज्या बोर्डमधून शिकलेला त्या बोर्ड ते सिलेक्ट करायचं. इथे हा विद्यार्थी SSC आहे तर मी SSC सिलेक्ट करेन. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे 10 स्टँडर्ड इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्याचा सीट नंबर त्याचं आणि आईचं नाव टाकायचं आहे आणि मंथ ऑफ एक्झामिनेशन टाकायचं. आता मी टाकतो तोपर्यंत. आता बघा इथेही मी माहिती भरलेली आहे, सीट नंबर टाकलेला आहे, ज्याच्या आईचं नाव टाकलं आहे आणि मंथ ऑफ एक्झामिनेशन टाकलेलं आहे. तर तिथे टाकल्यानंतर व्हेरीफाय नंबर करायचं. व्हेरीफाय नंबर केलं की त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती येते आणि इथे आपण काय करायचं, एक्स करेक्ट बरोबर असेल तर एक्स करेक्ट करायचं. एक्स करेक्ट केलं की इथे माहिती येते. आता आपल्याला इथे अदर माहिती भरायची आहे, म्हणजेच ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्स. इथे मध्ये काय करायचं आहे, आपल्याला ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, सिक्युरिटी क्वेश्चन्स एक तयार करायचा आहे, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड करून आपल्याला काय करायचं आहे, कॅप्चर टाकून रजिस्टर करायचं आहे. तर हे मी माहिती करतो तोपर्यंत इथे थांब. आता इथे मी ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे. सिक्युरिटी क्वेश्चन करताना बघा बरेचसे असे क्वेश्चन येतात. व्हॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँडफादर, हू इज युअर बेस्ट फ्रेंड, फादर फेवरेट गेम. तर इथे कुठलाही क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याचं आन्सर मात्र तुम्हाला तिथे खाली टाकायचं आहे. आता ह्या विद्यार्थ्यांसाठी मी एक व्हॉट इज विच युअर फेवरेट गेम हा मी क्वेश्चन सिलेक्ट केला आहे, त्याचा आन्सर ठेवलेला आहे. आता मला इथे काय करायचं आहे, पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड तयार करताना लक्षात घ्या स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे. तो तयार करताना तुम्ही नाव टाका, त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्स टाका, काही नंबर्स टाकू शकता. तर असं तयार करून दोन्ही सेम असले पाहिजेत आणि कॅप्चा टाकून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. इथे मी पासवर्ड क्रिएट करतो तोपर्यंत. आता बघा इकडे मी पासवर्ड क्रिएट केलेला आहे, कॅप्चा कोडसुद्धा टाकलेला आहे. आता मी काय करणार आहे, रजिस्टरला क्लिक करणार आहे. आता बघा रजिस्टर क्लिक झाल्यानंतर इथे त्या विद्यार्थ्याचं काय झालेलं आहे, असं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणून येणार आहे आणि हा रजिस्ट्रेशन नंबर येणार. आता हा रजिस्ट्रेशन नंबर आणि आपण तयार केलेला पासवर्ड तो वापरून आपल्याला लॉग इन करून पार्ट 1 आणि पार्ट 2 हा फॉर्म भरायचा आहे. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच पद्धतीने पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म आपल्याला भरता येतील. ज्या कल्पेश डोंगरे सर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.